राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भाजपनं शहरात हा मोर्चा काढला। मात्र या मोर्चाचं टायमिंग मोठं मजेशीर होतं। पक्षात नव्यानं दाखल झालेले अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मिशन 2020 कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात सत्ता संघर्ष सुरू झाल्याची कुजबूज पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। महेश लांडगे पक्षात दाखल झाल्यावर मोठा कार्यक्रम घेणार हे सर्वांना माहीत होतं। मिशन 2020 कार्यक्रमासाठी 28 तारीख जाहीरही झाली, पण हा कार्यक्रम मोठा होणार आहे दिसताच जगताप गटानं दुसऱ्याच दिवशी महापालिकेवर भव्य मोर्चाचं आयोजन केलं। त्यामुळे मोर्चा राष्ट्रवादी विरोधातला की पक्षांतर्गत शक्ती प्रदर्शनाचा अशी चर्चा रंगली। जगताप यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्यात। मोर्चाचं नियोजन होतं, दोन्ही नियोजन होतं। खरं तर कालचा कार्यक्रम महेशदादाच्या वाढदिवसाच्या निमित्त होता, पण एक दिवस त्याला उशीर झाला, नाही तर एक दिवस गॅप ठेवून मोर्चा होता। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी समोर भाजपनं तगडं आव्हान उभं केलंय। त्यामुळे सत्ता सुंदरी दिसायला लागल्यावर इच्छुकांनी सर्व प्रयत्नांना सुरुवात केली आहे। असे अनेक प्रयोग यापुढेही शहरात होताना दिसले तर त्यात आश्चर्य मानू नये। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।